आकाश जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. घरंगळत चेंडू जातोय मिडनच्या क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने आपला संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय. तो फलंदाज सचिन शिंदे स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय. सुरेख चेंडू म्हणावा लागेल, पहिला पहिला चेंडू. यावेळी दुसरा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली होती. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता आणि तदनंतर चेंडूची सांगता मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती 0 धाव खर्च करताना पाहायला मिळते. म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1. शैलेश स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा कॉपी पेस्ट चेंडू पाहायला मिळाला. सुरेख या अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा एक चांगली लय पाहायला मिळाली होती आणि तोच चेंडू पुन्हा एकदा रिपीट केल्यासारखं आपल्याला जर पाहायला मिळतंय. म्हणजेच पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच एका धावेने संघाचा धाव फलक आपल्याला हलताना पाहायला मिळतोय, पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 2 अशी धावसंख्या. पहिल्या वेळेला षटकाचे 4 चेंडूंचा खेळ संपला. एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाज आकाश जाधव याच्या मार्फत पहिलं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि धावांपासून रोखून ठेवण्यात यश मिळवलंय. यावेळी शैलेशाचा पूल करण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगचा चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावनेशी संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. आता मात्र फलंदाजांना थोडासा गेअर बदलावा लागेल. पण पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या धावांपासून नक्कीच वंचित ठेवले ते गोलंदाज आकाश जाधव याने. यावेळी मोठा फटका मारलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मात्र फसल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल जाऊन विसावतोय आणि इथे पहिला झटका, पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय तो रुळे संघाचा. सचिन वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती बाद होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच थोड्या मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न करण्याचा इरादा होता फलंदाज सचिन याचा आणि प्रयत्न थोडासा असफल होताना पाहायला मिळतोय. नक्कीच पहिला गडी तंबूत परततोय. सलामीची जोडगोळी फोडण्यात मात्र यश मिळवलंय ते गोलंदाज आकाशाला. पहिल्या वहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्या पाहायला मिळते 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या आणि आता मात्र नवीन फलंदाज मानस मनोरे मैदानात सरसावताना पाहायला मिळत आहेत. जम्बो सर हेमंत शिंदे या ठिकाणी मैदानावरती जाताना पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आमच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी तुम्ही आवाज ऐकणार ते आमचे साथी समालोचक मानस मनोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. कमिटीच्या वतीने, आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. तर आता मात्र हेमंत शिंदे मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला असेल शैलेश वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार केलाय. नक्कीच चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. पहिल्या वाल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर एक सुरेख गोलंदाजी हाताळली होती ती गोलंदाज आकाशाने आणि तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित जाधव हा गोलंदाज. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मर्यादित 4 षटकांच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून कुमटे संघाची प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा विचार आणि त्या विचाराला सार्थकी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तो पहिला वहिला गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाज रोहित जाधव आपल्या या शेवटच्या उरलेल्या 5 चेंडूमध्ये काय किमया दाखवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल.
यावेळी फुलटॉचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. आता मात्र रोहित जाधव याच्या गोलंदाजीचा विचार केला तर फलंदाज मोठ्या फटक्यांपासून जरी वंचित असले तरी प्रत्येक चेंडूवरती मात्र 2 धावा पळून पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या कमी झालेली पाहायला मिळाली, धावसंख्येचा पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र एकेरी दुहेरी धाव जमा करायचा हा मानस सचिन शिंदे आणि हेमंत शिंदे यांचा पाहायला आपल्याला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाचा. तदनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. यावेळी सुरेख फटका पुन्हा एकदा. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडूचा टप्पा पडण्याअगोदर चेंडू पर्यंत पोहोचला होता, क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र असफल जरी झाला तरी चेंडू अडवण्यात मात्र तो सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि यावेळी एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. खांबिल गावचे सुपुत्र अर्थातच माननीय श्री अरुणभाई कदम यांचं इथे आगमन होत आहे. आमच्या आयोजकांच्या वतीने कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान आपण वळतोय मैदानाकडे. पंचांचे दोन्ही हात आपल्याला जमिनीला समांतर पाहायला मिळाले आणि एका अवांतर धाव प्लस एक डिक्लेअर झोन मध्ये सुद्धा धाव मिळते. म्हणजे अर्थातच 2 धावांनी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. म्हणजेच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना दिसतोय तो रुळे संघ अर्थातच एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय. मिळवणचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धाव पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. आता मात्र या जोडगोळीचा विचार केला तर शैलेश शिंदे वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत शिंदे वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि रोहित जाधव या 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. बऱ्याच कालावधीनंतर इथे मात्र धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 13 ही धावसंख्या. एक गडी बाद. फुलटॉचा चेंडू परंतु चेंडू तेवढा बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता आणि तदनंतर 1 धाव पळून पूर्ण केली जाते. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ते कुमटे संघांच्या, कारण प्रत्येक गोलंदाजाकडे आपल्याकडे वेगवेगळ्या शैलीतून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दरम्यान मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले ते दोन्ही फलंदाज शैलेश शिंदे आणि हेमंत शिंदे यांना. गोलंदाजांचं कौतुक. क्रिकेट म्हटलं की गोलंदाजांचा कस लावणारा क्रिकेट, फलंदाजांचा कस लावणारा हा खेळ आपण पाहतोय आणि या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतात आणि क्षेत्र कोणतेही असो कष्टाशिवाय पर्याय नाही. परंतु जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आणि तेच कष्ट या ठिकाणी करावे लागतील. तुम्हाला घाम गाळावा लागेल कारण नाव एका दिवसात होत नसतं पण एके दिवशी मात्र नक्की होत असतं आणि तुम्हाला तुमचं नाव कमवायचं असेल तर मग नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल. आपण पाहतोय श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात शैलेश शिंदे आणि हेमंत शिंदे मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या व्यक्तीने अर्थातच माननीय सचिन कदम साहेबांनी मॅन ऑफ द सिरीज साठी शूज दिले त्यांचंच सोनाडगावचे सुपुत्र त्यांचं इथे आगमन होते. आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक राजेश पाताडी या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. माझे साथी समालोचक मानस सर आणि त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेत असलेले शशी साटम सर, धनंजय कोळी सर, अमित गोलतकर सर यांच्या, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या टीम कडून सर्वांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय.
यावेळी मात्र फटका चांगला सजवला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणून पाहावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला वहिला आजच्या दिवसातला पहिला षटकार आपण पाहतोय आणि ज्याची नक्कीच रुळेगावचे समर्थक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तोच फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठा घणाघाती प्रहार पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर आता मात्र मोठा फटका पाहायला मिळाला 6 धावांचा. यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि तदनंतर मात्र फलंदाज थोडासा चेंडूला बीट झाला. चेंडू जातोय निर्धाव. अर्थातच 21 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक चालू असताना यावेळी पुन्हा एकदा मोठा घणाघाती प्रहार शैलेशच्या बॅट मधून पुन्हा येत 6 धावा. संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या. आता मात्र धावसंख्या चांगलीच परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच मोठ्या फटक्यांची नितांत गरज असते. मर्यादित षटकांचे सामने म्हटले की एक चांगली टोटल उभारायची, एक चांगलं टार्गेट उभारायचं आणि ह्याच हेतूने उतरलेली ही जोडगी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 28 अशी धावसंख्या. 2 गडी बाद. तिसरं षटक चालू असताना यावेळी सुरेख फटका सजवलाय. पुन्हा एकदा लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू, लॉंगनच्या हातात चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगली फेकी म्हणावी लागेल. एका धावेवरती समाधान आणि संघ पोहोचतोय 29 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 अशी धावसंख्या. अर्थातच शेवटचं हाणामारीचं षटक आता मात्र कोणता गोलंदाज हाताळेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. नक्कीच स्ट्राईक रेटचा विचार केला तर या रन रेटने जर संघ पुढे सरसावला तर नक्कीच 39-40 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांमध्ये एक चांगली टोटल उभारण्यात यश मिळवताना पाहायला मिळतोय तो रुळे संघ. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक सुरेख गोलंदाजी केली होती ती आकाश या गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर मात्र विकेट जरी गेल्या असल्या तरी गोलंदाज मात्र धावा वाचू शकत नाहीयेत आणि आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 4थं हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज किशोर. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल तो शैलेश. फुल टॉस चेंडू, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू मात्र जातोय, क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चेंडू खराब चेंडू होता परंतु त्याचा खरपूस समाचार घेता आला नाही आणि नक्कीच ही एक सुवर्ण संधी होती फलंदाजाला चांगल्या खराब चेंडूवरती एक चांगला फटका सजवायचा, परंतु यावेळी थोडासा अपयशी ठरताना दिसतोय तो फलंदाज शैलेश शिंदे. एका धावेवरती समाधान मानतोय. संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका. नक्की चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. आता मात्र दोन्ही फलंदाजांची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाचे 2 चेंडू संपले तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली ती 34 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच आता नक्कीच शैलेश शिंदे वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक शिंदे वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी जरी तंबूत परतलेत तरी धावसंख्या मात्र चांगली आकार घेताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच उरलेल्या 4 चेंडूवरती सुद्धा मोठे फटके नितांत गरजेचे असतील आणि ते संघाच्या बाजूने थोडासा विचार केला रुळे संघाच्या बाजूने तर नक्कीच दोन्ही फलंदाज ते मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतील. यावेळी गोलंदाजाला आपल्या शैलीमध्ये थोडासा बदल करावा लागेल जेणेकरून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवता येईल ते फलंदाजांना आणि यावेळी काहीतरी नक्कीच किमया करेल गोलंदाज का फलंदाज मोठे फटके मारून प्रेक्षकांचं मनोरंजन करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल. चेंडू थोडासा स्वेर चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला मिळाले आणि तदनंतर अवांतर धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे सरसावली 35 अशी धावसंख्या.
यावेळी फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा खराब फटका म्हणावा लागेल तो फलंदाजाचा. आणि वेळोवेळी संधीचं सोनं करून घ्यायची गरज होती आणि इथे मात्र एक विकेट सॅक्रिफाय करावी लागते. स्ट्राईकला येण्याचा मानस होता फलंदाजाचा आणि इथे मात्र एक सेटल झालेला फलंदाज नक्कीच या ठिकाणी तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुळे संघाचा अर्थातच तिसरा गडी तंबूत परततोय. शैलेश एक चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. 15 चेंडूमध्ये 24 धावा जमा केल्या होत्या, परंतु आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा या इराद्याने थोडीशी अतिघाई संकटात नाही या प्रकारची धाव म्हणावी लागेल ती विनायकची आणि नक्कीच इथे धावबाद होऊन परतावं लागेल. 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. नो चेंडू दिला होता. फ्री हिटचा हा फटका पुन्हा एकदा फसला आहे. यावेळी फ्री हिटची संधी होती, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. मिड ऑफचा क्षेत्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि ते चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकार. नक्कीच या ठिकाणी फटका चांगला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र तिथे थोडासा गचाळपणा दाखवला आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र रुळे संघाने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41, लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच धावसंख्या स्थिर 41 वरती 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळोवेळी संधी दिली जाते फलंदाजांना, परंतु फलंदाज संधीचं सोनं करताना दिसत नाही. दरम्यानचा मोठा फटका बऱ्याच कालावधीनंतर चेंडूला मोठा सीमारेषे बाहेर भिरकावून देताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच या खणखणीत षटकाराचा विचार केला तर धावसंख्या होते 47, 3 विकेट. यानंतर होणारा सामना खांबेल चोरगे विरुद्ध यंगस्टार वानवली. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. खांबेल चोरगे विरुद्ध यंगस्टार वानवली दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा नो चेंडूची घोषणा करतायत पंच प्लस डिक्लर म्हणजेच 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. टोटल आताच्या 5 धावा 5 धावा म्हणजेच 52 ही धावसंख्या. तर नक्कीच आता येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. एक डिक्लेअर, एक नो आणि प्लस 3 धावा पळून पूर्ण केल्या म्हणजेच 5 धावा या ठिकाणी धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. यावेळी फुलटोआचा चेंडू, परंतु वारंवार फुलटोआच्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय फलंदाजाचा. परिणामता एकच धाव मिळते. एका धावेने संघ पोहोचतोय 53 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 53 अशी धावसंख्या. 4 षटकांचा खेळ संपलाय म्हणजेच इनिंग संपले. यानंतर होणारा सामना खांबेल चोरगे विरुद्ध यंगस्टार वानवली. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. माननीय श्री सचिन कदम यांना सुद्धा विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. खांबेल चोरगे संघनायक आणि यंगस्टार वानवली संघनायक. तर यानंतर होणाऱ्या इनिंगचा अर्थातच झोळाई कुमटे विरुद्ध रुळे संघाची सेकंड इनिंग धावतं समालोचन करण्यासाठी माझे साथी समालोचक मानस यांना मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी समालोचक राजेश पाताडे थोड्या वेळासाठी या स्पर्धेतून आपली रजा घेतोय. धन्यवाद.
खांबील चोरगे संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण लगेच टॉस करण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचं. पुढील मॅच ज्या दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाईल, एका बाजूला खांबील चोरगे संघ आणि त्यांना फाईट करताना यंगस्टर वाणवली या दोन टीमना आपण पाहतोय. आमचे सन्माननीय सचिन कदम साहेब यांना विनंती आहे, सोनाड गावचे आमचे सन्माननीय सचिन कदम साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा. धन्यवाद राजेश सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतोय. त्यानंतर अखंड महाराष्ट्राचे आणि अखंड भारताचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला, ज्या राजाच्या सोबत होत्या 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते आपली गर्वानी छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः या ठिकाणून त्रिवार मुजरा करतोय आणि त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय, जिथे आजचा रविवारचा दिवस आणि आपल्या हिंदू आणि मराठी बांधवांसाठी अतिशय पवित्र दिवस म्हणजे हिंदू नूतन वर्ष अर्थातच मराठी नूतन वर्ष आजपासून मात्र सुरू होत आहे. गुढीपाडव्याचा आजचा दिवस सगळ्या मराठी आणि हिंदू बांधवांना आपण गुढीपाडव्याच्या मनापासून आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी नक्कीच देऊया. मी मानस मनोरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थातच केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली केदारेश्वर महाकाली चषक 2025 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला टीम खेळताना पाहायला मिळते ती म्हणजे झोळाई कुमठे आणि त्यांना फाईट करताना टीम रोळे या दोन संघांच्या दरम्यान मॅच पाहायला मिळतोय. टॉस झाला होता, टॉस जिंकला होता तो म्हणजे टीम रोळे संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतला होता. झोळाई कुमटे संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय झाला होता. रोळे टीमने 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जमवल्या, त्या म्हणजे 53 धावा. आणि आता 24 चेंडू आणि 54 धावांचं आव्हान झोळाई कुमटे टीम समोर मात्र ठेवण्यात आलं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होती. आकाश आणि त्यांच्या समवेत किशोर हे ओपनिंग पेअर पाहायला मिळत आहे. पिवनचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती येतील गोलंदाज सचिन. सचिन हे नाव जेव्हा येतं तेव्हा भारतरत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण मात्र आपल्याला होते. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या खेळाडूचं नाव आपल्याकडे असतं तेव्हा त्याला साजेशीर खेळ हा करणं फार महत्त्वाचं राहणार आहे. जर्सी क्रमांक 1 त्यांनी विअर केला. या ठिकाणी आपण पाहतो क्रिकेटचा 180 डिग्रीचं हे ग्राउंड आहे, कारण प्रॉपर सर्कल नाही आहे, 360 डिग्री नाही आहे. 180 डिग्रीमध्ये हाफ ग्राउंड पाहायला मिळतं. पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. येथून करूया सुरुवात. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्लॉटमध्ये होता, उडवलाय मिडऑफच्या वरून. बॉल बघता बघता ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या पलीकडे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार. चांगली सुरुवात केली जाते. डावखोरे हाताचे बॅटर ज्यांना क्रिकेटमध्ये नेहमी घातक मानलं जातं, नॅचरल ॲडव्हान्टेज ज्यांच्याकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीमध्ये लेफ्टी बॅटर किशोर यांनी मात्र पहिल्या बॉलवरती 4 धावा त्यांच्या बॅटमधून स्कोर केल्यात आणि स्वतःचं आणि टीमचं अकाउंट ओपन करण्याचं काम मात्र केलं जात आहे. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार आला थोड्याशा दडपणाखाली, मात्र गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसचा देखील बॉल. वाह, व्हॉट अ शॉट. काय फटका खेचलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल फटका. बॉल जाईल त्याच दिशेने लॉंग ऑफ सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. काय कमालीची सुरुवात केली जाते. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, कारण तुमचं आक्रमण आज तुमचा बचाव आहे. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि इथून दमदार सुरुवात पाहायला मिळते. 2 बॉल 2 चौकार.
इथून मात्र गोलंदाजाला आता आपली युक्ती लढवावी लागेल, कारण ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं. आणि आता आकलेचा वापर करून थोडीशी लाईन आणि लेंथ चेंज करून या ठिकाणी चेंडू फेकणं महत्त्वाचं राहील. आखो टप्प्याचा बॉल होता, डावी एष्टी सोडून जातोय. पंच आमच्या दिशेने मात्र 2 हात समांतर करतात. ICCचा लॉ क्रमांक 22 जो वाईट बॉलचा लॉ आहे, आणि यावेळेस वाईट चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. मी म्हटलं होतं पहिल्या चेंडूवरती जेव्हा मार बसतो थोडंसं दडपण जे असतं ते गोलंदाजावरती पाहायला मिळतं, आणि त्या दडपणाखाली येत असताना यावेळेस वाईट चेंडूचा मारा आपण पाहिला गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. हा देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे, चांगला फटका खेचला जातोय. मनगटातल्या ताकदीचा वापर, स्वतःकडे असलेली गुणवत्ता, स्वतःकडे असलेलं कौशल्य आणि स्वतःकडे असलेली ॲबिलिटी आणि स्वतःचा क्लास यावेळेस किशोर सिद्ध करतायत. किशोरने मचाया हे शोर, आणि बॅक टू बॅक 3 चौकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. यंगस्टार वाणवली टीमने मात्र टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय राहील. नेक्स्ट मॅचमध्ये टीम यंगस्टार वाणवली आणि खांबिल चोरगी दोन्ही टीमचे खेळाडू आपण तयार राहायचं आहे. जसं मॅच ओव्हर होईल तसं नेक्स्ट मॅचला मात्र सुरुवात केली जाईल. 13 धावा 3 चेंडूंचा खेळ मात्र स्कोर कार्डवरती संपला जातोय. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 54चा पाठलाग करायचा. 3 चेंडू 13 झालेत, म्हणजे आता 21 चेंडू, आणि गरज आहे ते म्हणजे 41 धावांची. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे. शॉर्ट स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षण चांगलं, रनआउटची संधी आहे. अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. बचेंगे तो और भी लढेंगे, आणि त्यामुळे कोऑर्डिनेशन थोडंसं लाख होताना पाहायला मिळालं. नॉन स्ट्राईक यांचे बॅटर फलंदाज जे होते आकाश, त्यांचा धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु किशोर यांनी सांगितलं ही धाव आपल्या टीमसाठी धोक्याची घंटा असू शकते, आणि वेळेत नकार दिला, आणि बॅटर मात्र आता दोन्ही सेफ आहेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क ज्याचा वापर जरूर केला होता, परंतु यावेळेस कनेक्शन नाही आहे. कमबॅक केलाय गोलंदाज. कमबॅक करताना सचिन पाहायला मिळतात, कारण कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. तुम्ही किती वेळा पडला त्यापेक्षा किती वेळा उठून लढला हे फार महत्त्वाचं आहे. आणि पडणाऱ्याला लोक लक्षात ठेवत नाहीत, परंतु लढणाऱ्याची किंमत नेहमी केली जाते. आणि गोलंदाजांनी मात्र आता लढाईला सुरुवात केली आहे. जरी पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार आले असले तरी माझ्यात देखील कमबॅक करण्याची ताकद आहे, आणि स्वतःचं कौशल्य सचिन गोलंदाज सिद्ध करतात. यावरचा फटका गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न आहे. चांगला कव्हर अप केलं जात आहे. फेकी देखील चांगली होई आहे. एकाकडून चेंडू थोडासा निसटला गेला, परंतु दुसऱ्याने त्याला कव्हर अप केलं. आणि हे सांगत असतो आपण क्रिकेटच्या खेळामध्ये, घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी आवरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरलं पाहिजे, आणि तसाच खेळ हा मैदानाच्या आतमध्ये होतोय. कारण क्रिकेट 11 खेळाडूंचा खेळ. जेव्हा तुमचा संघ एफर्ट दाखवेल तेव्हा तुमच्या संघाला विजय मिळेल, आणि 11 खेळाडूंचं कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं असतं. पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ संपेल. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय, त्या म्हणजे 14 धावा. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, ते म्हणजे झोळाई कुमटे टीमसाठी. 14 धावा बनवल्या गेल्यात. मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय. अटॅकिंग स्टार्ट मिळणं फार महत्त्वाचं असतं, कारण जर पहिल्या षटकापासून तुम्हाला रनचेसमध्ये मोमेंटम मिळतं तर तुम्ही पुढे जाताना मजबूत असता. आणि पहिल्या षटकानंतर आलेल्या 14 धावा या ठिकाणी या फलंदाजांचा आत्मविश्वास बळकट करताना पाहायला मिळतील. येणारे 18 चेंडू आहेत, आणि विजयासाठी मात्र आता 40 धाव्यांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज तयार. पहिला हा चेंडू आहे, फटका चांगला खेचलाय, परंतु चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये जातोय, आणि डिक्लेअरमध्ये धावा डिक्लेअर असतील त्या म्हणजे एकच. बॅकवर्ड झोनमध्ये बॉल जर केला तर 1 रनच डिक्लेअर्ड असेल, आणि यावेळेस एकच धाव नक्कीच मिळाली जाईल. क्रिकेटमध्ये जर हे प्रॉपर 360 डिग्री स्टाईल ग्राउंड असतं कदाचित चौकार षटकार मिळू शकला असता, परंतु कधी कधी परिस्थिती आपल्या बाजूने नसते, आणि परिस्थिती अनुसार आपल्याला खेळ करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यू हॅव टू प्ले अकॉर्डिंग टू सिच्युएशन. यावेळेस स्लॉटमधला बॉल होता, बॅकफुटला गेल्या. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु प्ले अँड मिस ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण हेमंत यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं टीमकडून दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. कमी रनअपने गोलंदाजी करतात. थोडीशी लाईन आणि लेंथ मात्र आता गचाळ पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी टीम तुम्ही धावा डिफेंड करताय, आणि डिफेंड करण्यामध्ये वाईट चेंडू फेकायचे नाही आहेत. हा देखील बॉल आउटसाइड द स्टंप. बॅक टू बॅक वाईट चेंडू आहेत. खराब कामगिरी केली जाते.
गोलंदाज मात्र आता चुकी करतात. ॲज अन बॉलर तुमची लाईन आणि लेंथ किती कन्सिस्टंट आहे ही फार महत्त्वाचं असतं आणि ते आता करावं लागेल, दाखवावं लागेल गोलंदाज हेमंत यांना. यावेळेचा फटका चांगला आहे, स्टायलिश स्ट्रोक आहे, उडावलाय बॉल हवेमध्ये. जज करतात खेळाडू, उलटे धावत असताना कॅच पकडणं कठीण असतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा असू शकते, रनआउटची संधी आहे. मी म्हटलं होतं ती घाई आणि संकटात नाही, लालच बुरी बला होती आहे आणि यावेळेस फलंदाज होतील नो डाऊट रन आउट. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम झोळाई कुमटे संघाला मिळाला जातो आहे. छोटे फलंदाज मात्र किशोर यावेळेस बाद होत आहेत. ज्या किशोरच्या बॅटमधून आत्तापर्यंत बऱ्याचशा धावा आल्या होत्या, ज्या किशोरने मात्र संघाच्या विजयाची उणीव मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती, त्यांचा विकेट जो फार महत्त्वाचा होता आणि तो विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात मिळाला आहे. रनआउटचा बळी हा क्रिकेटच्या खेळामध्ये अतिशय दुर्दैवी बळी म्हणून मानला जातो, कारण रनआउटची विकेट ही कमिटेड सुसाइडेड विकेट म्हणून नक्कीच ओळखली जाते आणि ते तुम्हाला करायचं नव्हतं. परंतु आता सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट क्रमांक 3 वरती त्यांना पाठवण्यात येत आहे. सूरज म्हटलं की सूर्य एक सूरज है जो आसमान में चमक रहा है, परंतु दुसरा सूरज मैदानावरती चमकेल का हे पाहणं देखील चित्र तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जशा प्रकारची चुकी केली होती गोलंदाज सचिननी, परंतु त्या चुकीला सुधारलंय गोलंदाज हेमंत यांनी. आल्या आल्या अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या अगदी वरच्या बाजूला बॉल कनेक्ट होताना पाहायला मिळतो आहे. शॉर्ट स्क्वेअरलेगमध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं, फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. सिंगल डबल देखील फार महत्त्वाचे आहेत, कारण सिंगल डबल ज्यांना क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं आणि एकेरी दुहेरी धावांचा रोल देखील रनचेसमध्ये महत्त्वाचा आहे. यावेळेस स्लॉटमधला बॉल होता, अटॅक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाल्यात, बॉल हवेमध्ये गेलाय, वाह वर कॅच, काय कमालीचा झेल टिपलाय, रनिंग कॅच या ठिकाणी पकडला गेलाय, टिपलाय झेल, संपवलाय सूरज यांचा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम झोळाई कुमटे संघाला, फलंदाज बाद. सुरुवात चांगली केली होती, परंतु सातत्य राखणं फार महत्त्वाचं होतं, कारण सातत्य एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला प्रत्येक वेळी विजयाच्या दिशेने घेऊन जाते. यू हॅव टू मेंटेन द कन्सिस्टन्सी एव्हरी टाइम वाईल यू आर गोइंग आउट ऑन क्रीज, असं नेहमी म्हटलं जातं आणि परंतु ते आत्तापर्यंत होत नाही आहे. आपण पाहिलं एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत, पार्टनरशिप अजूनही बिल्डअप केली जात नाही आहे आणि पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही रनचेसमध्ये उतरता, प्रेझन्स ऑफ माइंडने तुम्हाला खेळ मात्र करणं महत्त्वाचं असतं. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाचे आहेत रनचेसमध्ये. यावेळेस अटॅक करण्याचा प्रयत्न, वरची कडा घेतली आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉलला मात्र जाऊन दिलं डिक्लिअर झोनमध्ये आणि एक धाव या चेंडूवरती मात्र मिळाली जाते. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. झोळाई कुमटे संघ 54 धावांचा पाठलाग करतो आहे. 21 धावा स्कोर कार्डवरती मात्र जमवल्या गेल्यात आणि या समीकरणाचा आपण जर विचार केला तर येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र आता 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 12 चेंडू 33 धावांचा विचार जर केला, रिक्वायर रन रेट इज अप टू 16.50, म्हणजे 16.5 रन या ठिकाणी आता प्रति षटकामागे तुम्हाला जमवाव्या लागतील. 16.50 ची सरासरी तुम्हाला आता प्रत्येक षटकामागे मेंटेन करावी लागेल, जे ते येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आता परिवर्तन केलं जाईल. 4 ओव्हरचे मॅच, 4 गोलंदाजांचा मात्र वापर केला जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज प्रवीण यांना आपण पाहतो आहे, जे षटक क्रमांक 3ला मात्र घेऊन येतात आपल्या टीम रुळे संघासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा आपण T20 क्रिकेट पाहतो, 20व्या ओव्हरपेक्षा 19वी ओव्हर महत्त्वाची असते. 4 ओव्हरची मॅच जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये चौथ्यापेक्षा तिसरी ओव्हर फार महत्त्वाची असते, कारण त्या षटकामध्ये आपल्याला कळतं की कुठला संघ विजयी होऊ शकतो आणि कुठला संघ पराभवाच्या दिशेने जाऊ शकतो आणि ते महत्त्वाचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज प्रवीण यांना पाहतो आहे. बरेचसे प्रवीण नावाचे खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव मात्र फार मोठं केलं आहे. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये होता, ऑन साईडला मात्र
ड्राईव्ह केलं जातं बॉलला. शॉर्ट मिडविकेटमध्ये खेळाडू होते, त्यांच्याकडून मात्र हलकासा फंबल झाला गेला. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. परंतु इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है. इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नाही तर दिल्ली दूर अस्त होऊ शकते. आणि या परिस्थितीमध्ये आता इथून अटॅक करण्याची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आक्रमण करावं लागेल. जेव्हा तुमच्यासमोर अडचणी असतात त्या अडचणींना तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास किती मोठा आहे सांगावं लागेल आणि इथून धावा बनवण्याची गरज आहे. आखो टप्पाचा बॉल, खराब चेंडू आहे. वाईड बॉल तुम्हाला फेकायचे नाही आहेत. ॲज अन बॉलर जेव्हा तुम्ही चौकार षटकार खाता तेव्हा वाईट तेवढं वाटत नाही आहे, परंतु जेव्हा तुम्ही वाईट चेंडू फेकता, नो बॉल फेकता, तेव्हा कुठे ना कुठेतरी ती गोष्ट थोडीशी दुःख देणारी नक्कीच असते. बॅकफुटला गेल्या, ताकदीचा वापर केलाय, शॉट अँड फुल केलाय, फुल बनलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय. मस्ट नीडेड 6 षटकार. या फटक्याची गरज होती. हा फटका थोडासा प्रेशर रिलीज करताना पाहायला मिळेल, तो म्हणजे फलंदाजांच्या डोक्यावरून प्रेशर रिलीजिंग 6 ज्याला आपण म्हणू शकतो, जो मारला या ठिकाणी या फलंदाज श्री जाधव या खेळाडूने. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल आहे, कव्हरच्या वरून. वाह, व्हॉट अ शॉट, काय कमालीचा फटका आहे. दोन खेळाडूंच्या मध्ये होती दरार, चेंडू झालाय फरार, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय चौकार. 4 धावा या ठिकाणून मिळतात. कमालीची बॅटिंग, 33 धावा मात्र स्कोर कार्ड वरती आता बनवल्या गेल्यात. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 9 चेंडू 21 धावा, 21 धावा 9 चेंडू. कोण मारणार बाजी आणि कोण बनणार बाजीगर, क्योंकि जो जीता वही होता है सिकंदर. मॅच मात्र आता इथून रफ अँड टफ सिच्युएशन मध्ये घेताना पाहायला मिळते. गोलंदाजी टीमच्या बाजूने जे पारडं झुकलं होतं ते पारडं मात्र आता बॅटिंग टीमच्या बाजूने झुकलं जात आहे. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे कधी कोणाचं पारडं पलटेल हे सांगणं फार कठीण असतंय. यावरचा चांगला चेंडू आहे, क्विक डिलिव्हरी आहे, परंतु यावेळेस देखील वाईड बॉल आहे. काय करतात गोलंदाज, जसं काम केलं होतं गोलंदाज हेमंत यांनी स्वतःच्या टीमला मात्र या मॅच मध्ये मजबूत बनवलं होतं, परंतु पूर्णपणे की कराय पे पाणी फेरता हुआ ये ओव्हर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मेहनतीवरती मात्र पाणी फेरलं जात आहे. यावरचा बॉल अगदी पुढ्यात चेंडू होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉलनं मात्र ड्राईव्ह केलं जात आहे. मिड विकेटमध्ये खेळाडू उपस्थित पाहायला मिळतात. धाव पूर्ण केली जाते ती म्हणजे 1 आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र आता 35 धावा स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. येणारे 8 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा, हे 2 चेंडू या मॅच मध्ये फार महत्वाचे आहेत. यावेळेस स्वतः फिरल्या चेंडूला फिरवू शकत नाहीत. बॉल मात्र सरळ जाऊन आदळला जातोय शरीरावरती आणि अर्थातच पंचांचा लेग बाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जातोय. डॉट चेंडू खेळण्यापेक्षा मित्र म्हणेन सिंगल डबल धावा देखील महत्त्वाच्या असतील, कारण समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं नेहमी म्हटलं जातं. काही नसण्यापेक्षा काही असलेलं हे देखील योग्यच. सिंगल धाव पूर्ण केली जाते. 7 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी मात्र आता 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा, इथून मात्र मिस झाले आहेत. पंचांचा निर्वाळा येतोय. बॅकवर्ड झोन मध्ये डिक्लेअर मध्ये बॉल गेलाय. इथून सिंगल धाव होती. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. पाठलाग करायचा होता 54 धावींचा. धावफलकावरती धावा झाल्यात ते म्हणजे 37 धावा आणि समीकरणाचा आपण विचार केला तर येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र आता 17 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जातात. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कोयना त्याच्याच बरोबरीने सोळशी, कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आणि केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी यांच्या माध्यमातून मात्र केदारेश्वर महाकाली चषकाची स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिली मॅच अर्थातच आजचा सुपर संडेचा दिवस आहे आणि सुपर संडे सुपर डुपर हिट होणार यात मात्र कोणती शंका नाही आहे, कारण बरेचसे चांगले संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. खांबिल चोरगे आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर वाणवली ही मात्र नेक्स्ट मॅच असेल, ज्याच्यामध्ये यंगस्टर वाणवली टीमने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला.
बॉलिंग करण्याचा त्यांचा निर्णय असेल. आपले 11 खेळाडू घेऊन मात्र आपण तयार राहायचं आहे. जसं हे 6 चेंडू पूर्ण होतील त्याच्यानंतर आपली टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरवायची विनंती असेल. बी ग्रुपमधून मात्र ही मॅच पाहतोय. झोळाई कुमठे आणि रोळे या दोन संघादरम्यान बी ग्रुपची ही आजच्या दिवसातील पहिली मॅच, जिथे मात्र येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र आता 17 धावांची गरज. 17 पे खतरा असं म्हटलं जातं, परंतु खतरो का खिलाडी आता तुम्हाला बनावं लागेल, कारण हीच संधी आहे. आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळतात त्या संधीचं सोनं मात्र तुम्हाला करावं लागतं. यू हॅव टू मेक एव्हरी ऑपॉर्च्युनिटी काउंट असं नेहमी म्हटलं जातं. आणि ते प्रत्येक संधीवरती तुम्हाला मात्र आता सोनं करणं महत्त्वाचं राहणार आहे. शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज शशिकांत यांचा वापर मात्र केला जाईल. पंचांच्या लेफ्ट हँड साईडनी राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल यावेळेस वापरला जातो, जिथे येणारी 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता. खेळाडू आहेत. यस, इट इज डन. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा मासा जाळ्यात अडकवला जातोय. जो फलंदाज या धावा बनवण्याची ताकद स्वतःकडे ठेवत होता त्यांना मात्र दाखवला जाईल तंबूचा रस्ता. इथून मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. फलंदाज बाद. आकाश मात्र बाद झाल्यात. ओपनिंग बॅटर होते. सलामीला आलेला खेळाडू होता, ज्याच्या मनगटामध्ये मात्र या धावा बनवण्याची ताकद होती. परंतु पहिल्याच बॉलवरती आकाशचा मिळालेला विकेट या ठिकाणी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मात्र इनाट क्रमांक 5 वरती रोहित मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल केले गेले आहेत. सर रोहित शर्मा जे इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत, ज्यांनी बॅक टू बॅक 2 ICC ट्रॉफीज भारतीय संघाला जिंकवल्या. परंतु यावेळेस हे रोहित जे मैदानाच्या आतमध्ये गेलेत ते स्वतःच्या संघाला एक मॅच तरी जिंकवणार का, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. जिथे येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र आता 17 धावांची गरज. 5 चेंडू आहेत, 17 धावा. सुरुवात जेव्हा तुम्ही एका विकेटने करतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा बूस्टअप झालेला असतो आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास मजबूत असतो तेव्हा तुमचा खेळ मात्र सातत्याने चांगला होतो. हे बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहिलं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस लगी तो छगी पण छगी नाही लगी असं म्हणायला देखील काही हरकत नाही. अलॉंग द कार्पेटने बॉल मात्र मिड विकेट झोनमध्ये येतोय. सिंगल धाव मिळते. एके धुके से काही होणार नाही आहे. जरी तुमची वेळ वाईट असली तरी वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ प्रत्येकाची बदलते. इथून जर तुम्ही स्वतःमध्ये असलेला कौशल्य त्याच्यावरती टिकून राहिलात तर कदाचित विजय हा तुमच्या वाट्याला देखील येऊ शकतो. परंतु प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला आता करावी लागेल. 4 बॉल आहेत, 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. इथून बॉलला लेफ्ट केलाय. एक फाईट आणि वातावरण टाईट करण्याचं काम केलं जात आहे. बॉल जाईल सीमा पार. हवाई हल्ला, षटकार. अब आएगा मजा. इथून मात्र आता सामन्याची मजा वाढवली जाते. मस्ट नीडेड 6 ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय फलंदाज श्रीधर या खेळाडूच्या माध्यमातून आणि श्रीधरने सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इथून मात्र मॅच अजूनही बाकी आहे. 3 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र आता 10 धावांची गरज आहे. 10 पे होता है बस पण 10 का होता है दम और जो दिखाएगा दम वही बनेगा बाजीराव सिंगम. आणि इथून मात्र आता 3 चेंडू आहेत. विजयासाठी 10 धावांची गरज. कोण मारणार बाजी? गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल आहे. टॉप एज घेतली जाते. ज्या दिशेने मारायचा होता त्या दिशेने बॉल गेला नाही आहे. बॅकवर्ड झोनमध्ये एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि या मॅचमध्ये मात्र आता वजा वाढली जाते. 2 चेंडू आहेत. विजयासाठी मात्र आता 9 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक षटकार मारला होता फलंदाजाने, त्याच्यानंतर मात्र आलेली सिंगल धाव या ठिकाणी बॉलिंग टीमला देखील मात्र कमबॅक करून देते आहे. मॅचमध्ये मजा येते. इंटरेस्टिंग मॅच, माउथ वॉटरिंग एन्काउंटर ज्याला आपण म्हणतो ती मॅच आहे. यावरचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. वाह क्या बात आहे. काय दमदार फटका. निर्णायक क्षणी मात्र या ठिकाणी मॅच मधली हवा काढून टाकण्याचं काम केलं जात आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. काय कमालीची फलंदाजी केली जाते. आम्ही अजून हरलो नाही आणि शर्यत अजून संपली नाही, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये चित्र स्पष्ट केलं जात आहे.
सिंगल धाव आली होती असं वाटलं होतं या मॅच मध्ये कुठे ना कुठेतरी बॉलिंग करणारी टीम मजबूत होईल की काय, परंतु जो दिखता है वैसा होता नहीं है आणि इथून मात्र आता एका षटकाराने या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचं काम केलंय फलंदाज श्रीधर यांनी आपल्या टीम जोळाई कुमटे संघासाठी. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे म्हणजे एका चेंडूवरती 3 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. चौकार आला तर जोळाई कुमटे संघ, सिंगल डबल आली तर रुळे संघ. काय घडणार, काय बिघडणार, कोण मारणार बाजी, चला पाहूया. एक चेंडू करायचा आहे 3 धावांची. क्या बात आहे, काय कमालीची मॅच होतीये. सुपर संडेचा पहिला मॅच एवढा इंटरेस्टिंग. 1 बॉल 3 धावा, बॅटची कडा घेतली जातीये आणि यावेळेस सिंगल धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि या एका धावेच्या बरोबरीने शेवटच्या क्षणापर्यंत लढलेला संघ जोळाई कुमटे, ज्यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. रुळे संघ शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हार मानली नाही आणि त्यांना मिळतो या मॅच मध्ये विजय. विजयी संघाला आपण म्हणूया वेल डन, वेल प्लेड, मॅनी कॉंग्रॅच्युलेशन. अँड बॅटिंग टीमला आपण